पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी परिसरात प्रेम संबंधातील वादातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती। या घटनेनंतर धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली। 2-3 दिवस सोबत देवदर्शन आणि पर्यटन करून आल्यानंतर तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण आता समोर आलं आहे। कला केंद्रातील नर्तकीच्या प्रेमापायी गेवराई तालुक्यातील उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून स्वतःला संपवल्याचं प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर आता धाराशिवमधील प्रकरणाने खळबळ उडाली। स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या अश्रुबा कांबळेचा जीव साई कला केंद्रातील नर्तकीवर जडला। मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली। धाराशिव तालुक्यातील रुईढोकी येथे राहणाऱ्या अश्रुबा अंकुश कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे। अश्रुबा एडशी जवळील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करत होता। क्रशरपासून काही अंतरावर असलेल्या साई कला केंद्रात नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे राहणार हरंगुळ जिल्हा लातूर हिच्याशी त्याचे प्रेम संबंध होते। पूजा वारंवार अश्रुबाच्या घरी येत असायची, त्यामुळे अश्रुबा आणि त्याची पत्नी साक्षी यांच्यात वाद वाढत गेले। अखेर या धाकाधाकीला कंटाळून साक्षी माहेरी पुणे येथे निघून गेली। अश्रुबा आणि पूजा वाघमारे यांच्यातील पैशाच्या कारणावरूनही सतत भांडणे होत होती। पूजाकडून वारंवार फोन करून साई कला केंद्रात बोलवणे आणि पैशाची मागणी सुरूच होती। या दबावामुळे अश्रुबाने घरातील सोने गहाण ठेवले आणि पोस्टातील आरडी देखील मोडली। तरीही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने आणि पत्नी घर सोडून गेल्यानंतर वाढलेल्या मानसिक तणावाने अश्रुबा गंभीर नैराश्यात गेला व अखेर गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवलं। या प्रकरणी अश्रुबाच्या चुलत भावाने भारत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे। घटनेच्या पहाटेच पूजाने अश्रुबाची बहीण छबुबाई यांना फोन करून आत्महत्येची माहिती दिली होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।